इंग्लिश टेक्स्टबुक 3rd स्टँडर्ड युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.3 द सीड्स. याच्यामध्ये आपण चेक करूया आता डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का. तर काय विचारलं, द नेम्स ऑफ सीड्स म्हणजे बियांची. सीड्स म्हणजे बिया, तर बियांची नावं तुम्हाला माहीत आहेत का, तर ते विचारलं. तर आपण काय काय लिखू शकतो याच्यामध्ये, व्हीट, कॉर्न, ॲपल सीड्स, मँगो सीड्स. तर अशा प्रकारे आपण सीड्सची नावं लिहू शकतो. दुसरं, वेन डू द सीड्स ग्रो. वेन डू द सीड्स ग्रो म्हणजे बिया कधी उगवतात. तर ते ह्याचा आन्सर काय लिहू शकतो आपण, वेन इट गेट्स इनफ वॉटर, एअर, सनलाईट, द सीड्स ब्रेक्स ओपन द सीड्स, इट रूट्स डीप डाऊन अँड बिगिन इन द ग्रो इन टू प्लांट. म्हणजे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश किंवा पाणी, हवा हे सगळं भेटल्यानंतर तो जमिनीच्या खालून अंकुर फुटतो त्याचा आणि तो जमिनीच्या वरती येतो आणि त्याचं ग्रो इन अ प्लांट म्हणजे झाडामध्ये रूपांतर होतं. तर अशा प्रकारे वेन डू द सीड्स ग्रो. ठीक आहे. आता आपण हे पुढे बघूया याच्यामध्ये पोएममध्ये. लिसन अँड सिंग. अ सीड सो स्मॉल beneath the ground become a tree that strong and sound. It drinks the rain and feels the sun and soon its life has just begun. याचा अर्थ काय होतो, अ सीड स्मॉल beneath a ground म्हणजे स्मॉल बी. आता बी किती छोटा असतं एकदम, तर किती बिनीथ द ग्राउंड म्हणजे तो जमिनीच्या खाली आपण लावतो किंवा पुरतो. बिकम अ ट्री दॅट स्ट्रॉंग अँड साऊंड म्हणजे तो त्याचं त्या छोट्याशा बियापासून मोठं झाड होण्यापर्यंत. बिकम अ स्ट्रॉंग अँड साऊंड म्हणजे ते मोठं झाड झाल्यानंतर स्ट्रॉंग होतं ते. इट ड्रिंक्स ते कधी होतं, तर इट ड्रिंक्स द रेन अँड फील द सन म्हणजे सूर्यप्रकाश आणि रेन पाऊस, तर पावसाचं पाणी आणि सूर्यप्रकाशाचं वॉर्म म्हणजे ऊन, त्या दोन्ही तो घेऊन त्याचं मोठ्या झाडामध्ये रूपांतर होतं. अँड सून इट्स लाईफ हॅज अ जस्ट बिगन म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा जमिनीच्या वरती तो उगवतो त्याच्यानंतर त्याची लाईफ स्टार्ट होते तिथून पुढे. इट सून इट्स लाईफ म्हणजे त्या बियाची लाईफ स्टार्ट होते. लाईफ हॅज अ जस्ट बिगन. ठीक आहे. आता सेकंड पॅराग्राफ. इट सेंड्स इट रूट्स सो डीप अँड टाईट टू होल्ड इट फर्म बोथ डे अँड नाईट. द लिव्स गो ग्रीन, द ब्रांचेस स्प्रेड, द बर्ड्स मेक नेस्ट अबोव माय हेड. याचा अर्थ काय होतो, इट सेंड इट रूट्स सो डीप अँड टाईट म्हणजे त्या झाडाची मुळं, रूट्स म्हणजे मुळं, रूट्स डीप अँड टाईट. डीप अँड टाईट म्हणजे डीप म्हणजे खोल, खूप खोलावर जातात आणि ते टाईट राहतात जमिनीसोबत. तर ते जमिनीसोबत टाईट का राहतात, टू होल्ड इट फर्म बोथ डे अँड नाईट म्हणजे दिवस रात्र त्या झाडाला कसं मजबूत राहायचं असतं. होल्ड इट फर्म बोथ डे अँड नाईट म्हणजे दिवस रात्र त्या झाडाला मजबूत उभं राहायचं म्हणून त्याची मुळं डीप खाली जमिनीखाली जातात आणि ते टाईट राहतात. द लिव्स गो ग्रीन, लिव्स म्हणजे पानं, लिव्स गो ग्रीन, द ब्रांचेस स्प्रेड म्हणजे त्याची पानं ग्रीन होतात आणि ब्रांचेस त्याचे स्प्रेड होतात म्हणजे झाड असं मोठं बनतं त्याचं. ब्रांचेस म्हणजे फांद्या, तर ते स्प्रेड होतात. द बर्ड्स मेक नेस्ट अबोव माय हेड. आता अबोव माय हेड म्हणजे हे कोण बोलते, झाड, ट्री बोलते. काय बोलते, द बर्ड्स मेक नेस्ट म्हणजे पक्षी नेस्ट बनवतात. नेस्ट म्हणजे काय, घरटे इथे दिलेल्या आहे झाडामध्ये, ते पक्षी नेस्ट बनवत आहेत. ठीक आहे. बर्ड्स मेक नेस्ट अबोव माय हेड. अबोव माय हेड म्हणजे त्याच्या डोक्यावरती किंवा त्याच्या फांद्यावरती, हे हा झाड बोलते हे. ठीक आहे. आता नेक्स्ट. द ट्री गिव्स शेड, द फ्लॉवर्स ब्लूम, इट फिल्स द एअर विथ स्वीट परफ्यूम, फ्रॉम टायनी सीड टू गेन फ्री, व्हॉट वंडरस थिंग अ सीड कॅन बी. आता याचा अर्थ काय होतो, द ट्री गिव्स शेड म्हणजे काय, सावली. झाड आपल्याला काय देतं, सावली देतं. फ्लॉवर्स ब्लूम म्हणजे फुलं पण देतं आणि त्या फुलापासून जो आपल्याला ब्लूम म्हणजे सुगंध मिळतो. इट फिल्स एअर विथ स्वीट परफ्यूम म्हणजे तो फ्लॉवर्स जे झाड आपल्याला देतं त्याच्यापासून जो सुगंध दरवळतो हवेमध्ये, एअरमध्ये, स्वीट परफ्यूमचा म्हणजे गोड असा त्याचा सुगंध हवेमध्ये मिळतो आपल्याला. फ्रॉम टायनी सीड्स टू जायंट ट्री. फ्रॉम टायनी टायनी म्हणजे छोट्याशा बियापासून जो एवढा मोठा जायंट ट्री तयार होतो ते तो आपल्याला हे सर्व देतो. व्हॉट वंडर्स थिंग्स अ सीड कॅन बी. व्हॉट वंडर्स म्हणजे छान किंवा वंडरफुल, तसं थिंग्स सीड कॅन बी म्हणजे तो बियापासून एवढं मोठं झाड तयार होतं आणि ते आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी देतो. अशा प्रकारे याचा अर्थ दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिले खाली, रीड अँड लर्न. त्याच्यामध्ये काय ठराविक शब्द दिले तर त्याचा अर्थ काय दिलेला आहे ते आपण बघून घेऊया. बिनेथ, इथे जसं इथे दिलेलं आहे, स्मॉल सीड टू स्मॉल बिनेथ ग्राउंड. बिनेथ म्हणजे काय होतं, अंडर. अंडर म्हणजे ग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली बिया आपण पुरतो, इथे दिलेलं आहे तसं.
सेकंड स्ट्रॉंग अँड साऊंड, स्ट्रॉंग म्हणजे हेल्दी, आता स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे हेल्दी, साऊंड म्हणजे फर्म, साऊंड म्हणजे इथे फर्म दिलेलं आहे, पण कुठे बघितलं होतं इथे, हां इथे होल्ड इट फर्म्स बोथ द डे अँड नाईट, फर्म्स म्हणजे टाईट, हेल्दी आणि टाईट, स्ट्रॉंग अँड साऊंड तर हेल्दी आणि टाईट राहतं. ठीक आहे. रूट्स, रूट्स म्हणजे काय, बिया, पार्ट्स ऑफ द प्लांट अँड ग्रो अंडरग्राऊंड, अंडरग्राऊंड म्हणजे झाडा आपलं जमिनीच्या खाली जे ग्रो होतं त्याला रूट्स बोलतात, म्हणजे झाडाची मुळं. सेकंड ब्लूम, ब्लूम म्हणजे द पिरियड ऑफ फ्लॉवरिंग, फ्लॉवरिंग म्हणजे हे जे म्हणजे फ्लॉवरपासून जो सुगंध दरवळतो हवेत त्याला ब्लूम बोलतात, पिरियड ऑफ फ्लॉवरिंग. वंडर्स, वंडर्स म्हणजे वंडरफुल, छान, अशा प्रकारे याचा अर्थ आहे. आता आपण त्या पोएमचे क्वेश्चन अँड आन्सर्स बघूया. तर इथे काय दिलेलं आहे, लेबल द पार्ट्स ऑफ प्लांट, प्लांट म्हणजे झाड आहे तर त्याचे लेबल्स म्हणजे पार्ट्स काय आहेत ते आपण बघूया. तर फर्स्ट काय येतं इथे, बर्ड्स, हा जो म्हणजे फ्लॉवर्स यायच्या अगोदर किंवा फ्रूट्स यायच्या अगोदर जे येतं त्याला बर्ड्स बोलतात. सेकंड आहे काय, लीप, लीप म्हणजे पान आहे. स्टीम, स्टीम म्हणजे झाडाचं खोड, खोडाला स्टीम बोलतात. हे आहे फ्लॉवर आणि हे फ्रूट्स, फ्रूट्स किंवा ब्रिंजल आहे तुम्ही बोलू शकता. आणि सगळ्यात खाली जे येतं, जमिनीच्या खाली जे येतं ते रूट्स, रूट्स म्हणजे याची मुळं. तर अशा प्रकारे हे लेबल द पार्ट. नेक्स्ट, फाइंड अँड राईट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता पोएममधून आपल्याला रायमिंग वर्ड्स घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता आपण पोएममध्ये बघूया. रायमिंग वर्ड्स काय येतात बघा इथे, ग्राउंड, साऊंड, सन, बिगन, टाईट, नाईट, स्प्रेड, हेड, ब्लूम, परफ्यूम, ट्री, बी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं इथे, आन्सर द फॉलोइंग. आता इथे स्मॉल क्वेश्चन दिले आहेत वन वर्डमध्ये, तर त्याचा आपल्याला आन्सर बघायचे आहेत. काय आहे, वेअर डज द सीड ग्रो, सीड्स कुठे ग्रो होतात, वेअर डज द सीड ग्रो. तर याचा आन्सर काय येतं आहे, द सीड्स ग्रो इन द सॉईल, सॉईल म्हणजे काय येतं, माती, मातीमध्ये सीड्स ग्रो होतात. ठीक आहे. किंवा जर कवितेमधलं जर बघायचं असेल तर सीड्स ग्रो इन द, इथे दिलेलं आहे बघा, स्मॉल सीड्स बेनेथ द ग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली. तर दोन्ही आन्सर तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे, सॉइल्स मातीमध्ये किंवा जमिनीच्या खाली, दोन्ही आन्सर राईट आहेत. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, टेल द नेम्स ऑफ सीडलेस फ्रूट्स. सीडलेस फ्रूट्सचे आपल्याला नावं लिहायचे. तर सीडलेस फ्रूट्समध्ये काय काय येतं, तर बनाना, पायनॅपल, सीडलेट ग्रेप्स, सीडलेट्स ॲपल, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ह्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द लाईन इट ड्रिंक्स द रेन अँड फील द सन. या लाईन, ही जी लाईन आहे, इट ड्रिंक्स द रेन अँड फील द सन, या लाईनपासून तुम्हाला काय समजतं, काय अंडरस्टँड केलं, तर त्याचं आपल्याला लिहायचं आहे. तर त्याचं काय आन्सर असू शकतं, द लाईन मीन्स द सीड्स नीड्स वॉटर फ्रॉम द रेन अँड वॉर्म फ्रॉम द सनलाईट टू ॲब्झॉर्ब न्यूट्रिशन्स अँड स्टे हेल्दी अँड ग्रो इट इन टू द स्ट्रॉंग ट्री. तर याचं काय होतं, इट ड्रिंक्स म्हणजे त्याला पावसाचं पाणी पिऊन आणि सूर्यापासून म्हणजे सूर्यापासून जे ऊन त्याला मिळतं, वॉर्म मिळतं, ते दोन्ही घेऊन म्हणजे त्या झाडाचं किंवा बियाचं रूपांतर झाडामध्ये होतं, असं स्ट्रॉंग ट्रीमध्ये होतं. तर त्याचं असा अर्थ दिलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स, राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स. फॉर एक्झाम्पल दिलेले आपल्याला इथे स्मॉल सीड्स. तर स्मॉल सीड्सच्या अशा याच्यामध्ये जे पोएममध्ये एक्झाम्पल दिलेले आहे ते आपण लिहूया इथे. डीप रूट्स, डीप रूट्स म्हणजे खोलावर गेलेली मुळं. स्वीट परफ्यूम, परफ्यूम म्हणजे ते मगाशी आपण बघितलेलं फ्लॉवर्सचा जो सुगंध येतो त्याला स्वीट परफ्यूम्स. सेकंड, ट्री कसं आहे, स्ट्रॉंग ट्री. लिव्स, लिव्स कसे येतात, ग्रीन, तर ग्रीन लिव्स. अशा प्रकारे हे डिस्क्रायबिंग वर्ड्स पोएममधले आपण लिहू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, ONG. आता हे जे शब्द दिलेले आहे ONG, OUND किंवा GR, हे या शब्दाच्या पुढे लावून त्या शब्दाचा कोणता शब्द तयार होतो तो आपल्याला लिहायचा. तर इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे ONG मध्ये STRONG, स्ट्रॉंग. सेम याच्या पुढे जर ONG लावलं, इथे L दिलेलं आहे, तर Lच्या पुढे ONG लावलं तर काय होतं, लॉंग. सेम ठीक आहे. आता इथे OUND आहे, OUND GRच्या पुढे OUND लावलं काय होतं, ग्राउंड. त्याच्यानंतर एसच्या पुढे OUND साऊंड, तर ग्राउंड, साऊंड. आता इथे खाली काय दिलेलं आहे, GR. आता इथे आपल्याला दिलेलं आहे लास्टला शब्द, म्हणजे याच्या अगोदर आपल्याला लावायला लागेल. तर इथे GRचं एक्झाम्पल काय दिलं आहे, ग्रो. तर सेम इथे आपल्याला GR पुढे लावल्यावर काय होणार, ग्रास. नंतर जे इथे लावल्यावर ग्रीन, GREEN, ग्रीन. तर अशा प्रकारे याचं
शब्द आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल